झाल्या तुमकां सगळ्यांक खबर आसतलें देशभरूय निर्माण जाल्या समस्या आनी गोंयानूय निर्माण जाल्या। पयलीं म्हणल्यार उलयता आसतना म्हाका तुमकां सगळ्यांक याद आज आमचे बरोबर जी प्रेस कॉन्फरन्स आसा तो यूथ काँग्रेस अध्यक्ष अर्चित नायक आसा, आमचो डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट मंगलदास नायक आसा, मागीर आमचो दुसरो डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट एडवोकेट शशांक नार्वेकर आसा आनी तशेंच महिला काँग्रेसीचे स्टेट प्रेसिडेंट आमचे एडवोकेट प्रतीक्षा कालप आसा। जाल्यार आज जो विशय हांव सुरू करता तुमकां सगळ्यांक खबरूच आसतलें, कांय दिसा पयलीं प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदी एक सबंद देशाक मेसेज दिली। मेसेज ताणें अशी दिली की इकॉनॉमिक कंडिशन्स देशांत सारकी ना आनी ती आनी बिगडूंक शकता म्हणून, आनी अशा वेळार लोकांनी फॉरेन ट्रिप्स अवॉयड करच्यो, फ्युअल कमी वापरचें, आनी तो इतले पर्यंत सांगून फुडें गेलो की तेल सुद्दां कमी खावचें म्हणून। जेन्ना देशाचो प्रायम मिनिस्टर देशाक संबोधीत करून सांगता की तेल सुद्दां कमी खावचें, हाजे वयल्यान कळपाक जाय की इकॉनॉमिक कंडिशन कितले क्रिटिकल फेजीन पावला काय म्हणून देशाचें। आनी प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदी जेन्ना हो स्टेटमेंट केलो तेन्ना गंभीरतेन सगळ्या लोकांनी हें सिट्युएशन घेतलें, कित्याक जेन्ना जेन्ना प्रायम मिनिस्टर स्टेटमेंट करता तेन्ना आमी पळयलां नोटबंदीच्या टायमार, कोविडाच्या टायमार तांचे अनाउन्समेंट आसता तातूंतल्यान कितें तरी वायटूच गजाली भायर सरता। जाल्यार ते परिस्थितीन दुसरे दिसा आमी सगळ्या ड्रामा पळयले देशभर, कोण मोटरसायकलीन ऑफिसाक वता मुख्यमंत्री, कोण मुख्यमंत्री एक दोन गाडयो आपल्यो ताफ्यांतल्यो कमी करता। आनी सरप्रायझींग गोश्ट तेन्ना घडली जेन्ना स्वता देशाक सांगता की कोणें फॉरेन टुराचेर वचचें न्हय, फॉरेन करन्सी वेस्ट करची न्हय, शॉर्टफॉल जावचो न्हय म्हणून, आनी आपुणूच दुसऱ्या दिसा 5 देशांचे टुरार गेलो। प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदी UAEक गेलो, नेदरलँड्साक गेलो, स्विडनाक गेलो, नॉर्वे गेलो आनी इटली गेला। आनी थंय कशी ताणें देशांत गंभीर परिस्थिती निर्माण जाल्ली आसतना, इकॉनॉमिकूय आर्थीक परिस्थिती गंभीर आसली ती आसलीच, त्याच बरोबर एक बरेंच व्हडलें घटना देशांत घडली ती म्हळ्यार नीटाचो पेपर लीक जालो। सुमार 22 लाख भुरगीं हे एग्जामी खातीर प्रिपेर जी केल्ली ती कंप्लिटली डिसअपॉयंट जाली, डिसइल्युजन जाली, आनी तातूंतल्यान काही सुसायडा सारक्यो सुद्दां गंभीर घटना घडल्यो। आनी ताची एक घटना ज्यो देशभर जाल्यो तातूंत ती गोंयांत घडली ही दुर्दैवी घटना। वी लॉस्ट अ व्हेरी प्रेशियस यंग लायफ, अ प्रॉमिसिंग लायफ फॉर फेल्युअर ऑफ दीस गव्हर्नमेंट टू प्रोटेक्ट देअर इंटरेस्ट। आनी अशे परिस्थितीन ही जेन्ना दुखद सिट्युएशन, क्रिटिकल सिट्युएशन देशांत आसा, जाल्यार आमचे देशाचो प्रायम मिनिस्टर कसो इटलीचे प्रायम मिनिस्टरा बरोबर ती मेलोडी चॉकलेटीचे पॅकेट बिकेट दिवन ते कितें ताणें केलां ते आय डोंट नो, दॅट इज डिप्लोमेसी ऑर दॅट इज समथींग सम चीप थेटरिक्स तो करपाक सोदला। आनी कशें ताका तें करपाक जालें आपल्या देशांत इतली गंभीर परिस्थिती आसतना, ती म्हाका कळना। कित्याक सगळ्यांक खबर आसा प्रायम मिनिस्टर आमचो लिडर जो आसा ऑपोजिशन राहुल गांधी तो सांगीत आसलो फाटले कितलेशे म्हयने की देशांत गंभीर आर्थीक परिस्थिती निर्माण जावपाची आसा, देशांत गंभीर आर्थीक परिस्थिती निर्माण जावपाची आसा म्हणून, आनी तेन्ना BJP ताका क्रिटिसायज करताले। पण आज तो जी उतरां आमकां फाटले वर्सभर पासून सांगतालो ती आज आमी खरी जाता आसतना पळयता। आनी तें जावपाक एक फाटल्यान ताका रिजन मेजर म्हणल्यार इंडो US ट्रेड डील जे जालें ते ट्रेड डीला फाटल्यान सदांच सांगतालो आमचो लिडर राहुल गांधी की प्रायम मिनिस्टर कॉम्प्रमायज आसा। कॉम्प्रमायज कित्याक आसा? कित्याक अदानी जो आसा, जो मोदीचो गॉडफादर, ताचेर केसी आसल्यो अमेरिकेक आनी तो अंडर इन्व्हेस्टिगेशन आसलो, सिरियस केसीस आसल्यो, जाल्यार ते केसीन जर अदानी सापडटालो जाल्यार ते पयशे मोदीचे म्हणून करून मोदी पर्यंत पावतले आसले। तुम्ही पळयलां आसतलें जेन्ना इवन इंडिया पाकिस्तान वॉर चालू आसलें, ट्रम्पान ओपनली इंडियेक धमकी दिल्या की आय डोंट वॉन्ट टू फिनिश नरेंद्र मोदीज पॉलिटिकल करियर म्हणून। हें कितें? ताचे मागीर एप्स्टीन फायलाचे थोडे डॉक्युमेंट भायर आयले, तातूंत देशाचो पेट्रोलियम मिनिस्टर हरदीप पुरीचं नांव आसलेलो डॉक्युमेंट भायर आयलो। ह्यो सगळ्यो फायली भायर येवंक ना, लक्षात दवरा। भितर खूब जाणांची नांवां आसा, खूब सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन, खूब व्हिडिओज आसा, थोड्याच भायर काडले अमेरिकेन। कित्याक भायर काडले? ब्लॅकमेल करपाक। 2 फ्रंटाचेर ब्लॅकमेल केलो। एक प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीक ब्लॅकमेल केलो टू अग्री फॉर द ट्रेड डील, अदानीक घट धरून। दुसरे हरदीप पुरीक ब्लॅकमेल केलो बिकॉज ऑफ द पेट्रोलियम लिंक। आनी तुमकां सांगपाक सोदता हांव, जेन्ना ते ट्रेड डील जाले, आनी हें हांव सांगना, बीजेपीचो आणि आरएसएसचो जो एटेची आसा इन द गव्हर्नमेंट
राम माधव हू इज अ युनियन मिनिस्टर, ताजे स्टेटमेंट आसा की अमेरिकेन युएसान सांगता ते आमी अग्री केल्या म्हणून. यूएस इज ऑन रिकॉर्ड सेइंग दॅट वी हॅव अग्रीड टू एव्हरीथिंग दॅट यूएस हॅज सेड. 50% टॅरिफ वी हॅव अग्रीड म्हणटा तो. 18% टॅरिफ वी हॅव अग्रीड ऑन बिहाफ ऑफ हुम. हे टॅरिफ आज इंडियेच्या लोकांक म्हारग पडटा. कसली टॅरिफा इंडियेचेर घालपाक खंयच्याच देशाक केन्ना कापासत जमना. ना काँग्रेसीचे सरकार असताना कापासत जमना, ना दुसरे कोण पंतप्रधान असले इवन अटल बिहारी असताना कोणाक कापासत जमना. पण नरेंद्र मोदी असताना जाले कित्याक हो कॉम्प्रोमाइज प्रायम मिनिस्टर म्हणून. तो कंटिन्युअस अदानीक वांटोवपा खातीर ताणें देश विकून उडयलो. ताणें फार्मराचो इंट्रस्ट कॉम्प्रोमाइज केलो. आणि तो करता असताना जे इराणा कडल्यान आमकां सवाय पेट्रोल मेळटाले, इराण आमकां इंडियन रुपीजाच्या अगेन्स्ट दितालो, ते रिफ्यूज केले, ते बंद केले घेवपाचे. रशियेच्यान आमकां पेट्रोल मेळटाले, ते बंद केले घेवपाचे. म्हणून आज लोकांक म्हारग पेट्रोल घेवचें पडटा अमेरिके कडल्यान. आज तुम्ही पळयता फाटले 4-5 दिसांनी कंटिन्युअस पेट्रोलाचे प्रायस वाडल्या. पेट्रोल कोण वापरता? सामान्य मनीस स्कूटर चलयता, मोटरसायकल चलयता, एक 4 व्हीलर बारीकशी चलयता, ताका म्हारग पडटले. डिझलूय वाडयले. म्हणल्यार जेवण, नुस्तें, वखदां, कितें जे सामान ट्रान्सपोर्ट जाता सगळें म्हारग जातले. ट्रॅव्हल म्हारग जातलो, प्रवास म्हारग जातलो, रेल्वे म्हारग जातली, बस म्हारग जातले. असो सगळो म्हारगायेचो भडीमार फक्त एक मनशाक अदानीक वांटोवपा खातीर सबंद देश प्रायम मिनिस्टरान कॉम्प्रोमाइज केलो. म्हाका दिसता नीट पेपर लीक जाला, हो परिस्थिती गंभीर. फ्युअल शॉर्टेज जाल्या, एलपीजी ना, बायलांक लायनीक, लोकांक लायनीक रावचें पडटा, घरांत कितें रांदचें काय म्हणून प्रश्न पडटा. ते आमी परिस्थिती पळयल्या फाटल्या दिसांनी जाली. डॉलर रुपयाच्या अगेन्स्ट रुपया डॉलराच्या अगेन्स्ट घसरत आसा. नरेंद्र मोदी 2014 सांगतालो जेन्ना रुपया डॉलराच्या अगेन्स्ट पडटा तेन्ना कळटा की प्रायम मिनिस्टरची गरिमा पडटा, म्हणजे रिस्पेक्ट पडटा म्हणटालो. आज डॉलर खंय पावला? काँग्रेसीचे सरकार असताना डॉलर खंय आसलो? आज हो प्रत्येक मनशान चेक करपाची गरज आसा. आनी आज डॉलर खंय पावला? आनी इतली फास्ट आमची इंडियन करन्सी कित्याक घसरता? इंडियेक नो पॉइंट ऑफ नो रिटर्नचा पर्यंत व्हरपाचे आज घाट बीजेपीच्या सरकारान आनी नरेंद्र मोदीच्या अंडर काडला. आणि त्या खातीर आज जी ओव्हरऑल परिस्थिती निर्माण जाल्या ती म्हाका दिसता येणाऱ्या काळात सबंद देशाच्या जनतेक भोगची पडटली. कित्याक जेन्ना इंटरनॅशनल मार्केटात क्रूड ऑयल सवाय आसली, ताचे पेट्रोल तयार करता, तेन्ना हे सरकारान सामान्य मनशांक, सामान्य जनतेक बेनिफीट दिवंक ना. पेट्रोल कमी सवाय करूंक ना. 40-50 रुपया भरून येता आसले, तेन्नाय इतलेच रुपये आसले. आणि आता जेन्ना इंटरनॅशनल हातून मार्केटात वाडला तेन्ना तो सांगता आता प्रायस वाडया म्हणून. 44 लाख कोटी रुपया कलेक्ट केल्या पेट्रोलाचेर टॅक्स म्हणून. ते पयशे खंय गेले? आता देशाचो विषय गोंया पर्यंत पावला. कित्याक गोंयांत ही जी आर्थीक परिस्थिती निर्माण जाल्या ताचे फाटभुंयेचेर काल एक कॅबिनेट मिनिस्टर आसा, 2 नंबरचो कॅबिनेट मिनिस्टर विश्वजीत राणे, ताणें स्टेटमेंट केलो की 22,000 वेकन्सीज आसा म्हणून, आणि जर मुख्यमंत्र्याक जाय जाल्यार तो भरपाक शकता म्हणून. आता प्रश्न निर्माण जाता, जर 22,000 वेकन्सीज आसा जाल्यार त्यो 22,000 वेकन्सीज आज पर्यंत भरूंक ना कित्याक? त्यो 22,000 वेकन्सीज आज पर्यंत उरल्यो कित्याक? कित्याक आमी पळयल्या की 2022च्या फाटल्याच इलेक्शनाक हे सरकार 10,000 नोकऱ्यो तयार करतले, 20,000 नोकऱ्यो दितले म्हणून सांगताले. आणि फाटल्यान वचा बीजेपीच्या लक्ष्मीकांत पार्सेकरच्या कार्यकाळा पर्यंत या तो सांगतालो 50,000 नोकऱ्यो निर्माण करतलो म्हणून. पळय तुम्ही रेकॉर्ड चेक करा, तर ते नोकऱ्यो खंय गेल्यो? आज विश्वजीत सांगता 22,000 नोकऱ्यो आसा, वेकन्सी आसा म्हणून. जाल्यार 22,000 जर वेकन्सी आसा आणि मुख्यमंत्री सांगता की स्टाफ सिलेक्शन कमिशनाच्या अंडर 3,500 वेकन्सीज आसा म्हणून. आणि आज पब्लिकली मुख्यमंत्री प्रेसाच्या माध्यमांच्यान उलयता की जर वेकन्सी आसा जाल्यार विश्वजितान आपल्याक दाखोवचें म्हणून. हें कितें चल्लां? हो कसलो खेळ चल्ला? आज म्हाका दिसता विश्वजीत राणे आणि चीफ मिनिस्टर डॉक्टर प्रमोद सावंत हे दोगूय जाण आपली राजकारणाची पोळी भासपा खातीर गोंयचे यूथ आणि गोंयचे अनएम्प्लॉयड यूथ हांचे भविश्याची होळी करपाक उठल्या. गोंयांत आमी पळयला नीती आयोगाचो जावं किंवा आनी ज्यो एजन्सीज आसा ऑथरायज रेप्युटेड सेंट्रल एजन्सीज तांचे इंडेक्सा प्रमाणे गोवा रँक्स हायस्ट इन अनएम्प्लॉयमेंट टुडे. But this government has failed, and now that is proved further by the statement of the minister Vishwajit Rane की हे सरकार 22,000 वेकन्सी असताना सुद्धा जॉब दिवपाक अपयशी ठरला म्हणून. दुसरो एक स्टेटमेंट म्हणल्यार विश्वजीत राणेन केला तो म्हणल्यार कॉन्ट्रॅक्ट जे वर्कर्स आसा तांची सॅलरी खंय तो आपल्या पर्सनल पयशांच्यान दिता म्हणून. आता
आम्ही इतलं तेप सांगतालेच की स्टेटाची आर्थिक परिस्थिती सारखी ना. स्टेटान जो धुमाकूळ घाला हांच्यांनी भ्रष्टाचाराचो ताच्या कारणा खातीर मोठ्या प्रमाणात डेप्ट जाला, रीण जाला राज्याचेर तयार. अप टू जानेवारी 2026 आमच्या स्टेटीचेर 35,000 कोटीचे रीण असले आणि प्रत्येक युथान आज ही गजाल क्लिअरली ऐकून घेवची की हे 35,000 कोटीचे रीण विश्वजीत राणे, प्रमोद सावंत किंवा रोहन किंवा आणि कोण जे मिनिस्टर्स आसात ते फारीक करचे ना. हे रिणां ते आपली घरां दारां विकून, प्रॉपर्टी विकून फारीक करपाचे ना. ही रिणां प्रत्येक गोंयकाराच्या माथ्यार आसा. ही रिणां तुमच्या माथ्यार आसा. ही रिणां प्रत्येक युथाच्या फ्युचराच्या माथ्यार आसा. कित्याक ही युथां भरपाक अपयशी ठरलेल्या कारणान आज हे सरकाराक कितें जाला की सॅलरी दिवपाक सुद्दां कॉन्ट्रॅक्टाच्या मंत्र्यांक सांगचें पडटा की पयशे आमकां दिवचे पडटा म्हणून पॉकेटांतले. आतां फायनान्शियल कंडिशनाचे स्टेटीचे जेन्ना हांव सांगता तुमकां की 35,000 कोटीचे जेन्ना रीण जाला, हे प्रत्येक गोंयकाराच्या माथ्यार रीण. हे रिणाचे हातून फाटभुंयेचेर जर आमी पळयत जाल्यार फाटले 4 वर्सां हे बीजेपीच्या सरकारान गोंयांत 677 कोटी रुपया फक्त इव्हेंटाचेर खर्च केले. 677 crores our state has spent on only on events, on propaganda, on advertisements. Ata can a state which has a debt of 35,000 crore afford events of 677 crore rupees in such a short span of time? हाचे उत्तर प्रत्येकान म्हाका दिसता आज बीजेपीच्या लोकांक विचारपाची गरज आसा. कित्याक 677 कोटी जेन्ना आमी म्हणटा 4 वर्सांत जाल्यार ते सुमार 46 लाख रुपया दिसाक जाता अप्रॉक्सिमेटली खर्च. जाल्यार हो खर्च जर कॅल्क्युलेट तूं करशी, एक एवरेज जर ग्रुप सी चो पोस्ट कन्सिडर करूया. हांव तुमकां एक एग्जांपल दिता. तातूंत पुलीस कॉन्स्टेबल जावं, एलडीसी जावं, ताची एवरेज सॅलरी आसतली 35,000 रुपया. 35,000 मल्टिप्लाय बाय 12 म्हणजे सुमार 4,20,000 तरी सॅलरी जातली. आता तो मनशान एक 22 वर्साचे, 20 वर्साचे और 22 वर्साचे, 25 वर्साचो भुरगो जर आज कामाक लागलो ग्रुप सी कॅटेगरी पोस्टान, जाल्यार ताचे लायफ टायमान ताका सरकार सॅलरी कितलो दितलो बाय रिटायरमेंट? सुमार 1,30,00,000 आयचे डेटीन सांगता तुमकां. जाल्यार जे 677 म्हणजे सुमार 677 कोटी जे खर्च केल्या इव्हेंटाचेर, ते कॅल्क्युलेशन जर तूं करी जाल्यार ग्रुप सीचे 400 पोस्ट भरतले आसले. पण हे जर पोस्ट सरकारान भरलेले जाल्यार ते पयशे आमच्या युथाचे बॉल्सान वतले असले, ते आपले घर चलोवंक वतले असले. पण ते जर तांच्यांनी जॉब भरून ते पयशे जर युथाचे बॉल्सान घाल्ले जाल्यार आमकां कमिशन कोण दितलो आसलो? तो काय आपल्या सॅलरींतले काडून कमिशन दिवचे ना? हे 677 कोटी रुपयाचे खर्च केला ताचे 60% कमिशन खाताय. त्या खातीर ही आज परिस्थिती निर्माण जाल्या. राजीव गांधी जेन्ना प्रायम मिनिस्टर जालो, स्वर्गेस्त राजीव गांधी जो देशाचो एक सगळ्यात व्हडलो बरो लिडर जावन गेलो, तो जेन्ना प्रायम मिनिस्टर जालो ताचो एक फेमस कोट आसा, आय एम यंग एंड आय टू हॅव अ ड्रीम. आय ड्रीम ऑफ एन इंडिया स्ट्रॉंग, independent and self-resilient and in the front rank of the nations of the world in the service of mankind. These are great words by our leader Rajiv Gandhi, who was the prime minister of this country. जाल्यार म्हाका दिसता आज प्रत्येक युथाक ड्रीम्स आसा. तांकांय दिसता आपूण अमके एजीचेर कामाक लागचो, अमके एजीचेर मोटरसायकल घेवची, अमके एजीचेर एक सादें घर बांदपाक पावचें, लग्न जावचें, आवय बापाची काळजी घेवपाक पावची, आपले मेडिकल फ्युचर सेक्युअर करचो. जाल्यार ताची ड्रीम्स केन्ना फुलफील जातली? जर 22,000 नोकऱ्यो हे सरकार विश्वजीत राणे 2 नंबरचो मंत्री आसून जर सांगता वेकन्सी आसा म्हणून सरकार भरूंक पावना, जाल्यार हांव तांकां प्रश्न विचारता, ह्यो 22,000 नोकऱ्यो ज्यो वेकंट उरल्या त्यो केन्ना भरतले? काय लोधा प्रोजेक्ट हाडला आनी जे दिल्लीकार येवन थंय सेटल जावपाचे आसा तांच्या भुरग्यांक दवरल्या कितें 15 वर्सां वतलीं तितले म्हणसर, मागीर ते गोंयकार जातले. कित्याक आयच्या तरी भुरग्यांक कोणाकूच ह्यो नोकऱ्यो मेळपाची लक्षणां दिसना. ही जी तांची तुतू मेमे जी चल्ल्या, कित्याक आतां कॅबिनेट मिनिस्टर ते मिडियाच्यान कित्याक उलयता म्हणून म्हाका कळना. अरे तुमकां सीएम म्हणटा आपल्याक सांगचें, तो म्हणटा सीएमाक सांगता, कॅबिनेट मिटिंगेन डिस्कस करा मरे तुमी. दिस इज समथींग व्हेरी सिरियस. कित्याक आज देशान जें वातावरण आसा आनी हें वातावरण आसपाचे फाटभुंयेचेर काल आनी एक शॉकिंग स्टेटमेंट हांवें पळयलो. तो टुरिझम मिनिस्टर रोहन खंवटे आनी चीफ मिनिस्टर प्रमोद सावंत एक नॉय कितें सांगलें.
नवे गजाली हाडपाचें तांकां खूब संवय आहा बीजेपीचे सरकार मंत्र्यांक. शेकातलोन म्हणून कितें, आतां शेकातलोन म्हणल्यार म्हाका खबर ना कितें तें, कित्याक तो सांगता शेकारी वचून काम करपाचें म्हणून. आतां टुरिजमाक आनी काम करपाक कसलो संबंद आहा? आतां तूं काम करता आसतना दुसऱ्या स्टेटीन वतलो आनी टुरिजम करतलो. ते म्हणटा टुरिस्ट हांगा जो येता पळय तो जर काम करपाक लागलो आनी तो शेकार जर बसलो, तो काम करतना बियर मारतलो, तो काम करतना विसवण खातलो, काय तो काम करतलो लॅपटॉपाचेर? ही साद्यो गजाली, कॉमन सेन्स हे. पिश्यान काडटा तुमी, कोणाक एम्प्लॉयमेंट जनरेट करतलो? 8 दिसांनी पावस पडटलो, शेकां सगळी टेम्पररी काडची पडटली. ऑलरेडी काडपाची सुरू जाल्या शेकां. मागीर कसले शेकांतलो मागीर ती लाकडां करून शेकोटी पेटोवची पडटली थंय. आनी फाल्यां इकॉनॉमीक क्रायसिसा खातीर जे भुरगे गोंयांत येवन शेकांतलो हांचे पॉलिसीन काम करपाक लागतले, तांचे जर जॉब वचत, दे आर फर्दर बर्डन टू अवर स्टेट. म्हणल्यार आमचे भुरगे जे अनएम्प्लॉयड आसा तांचे बरोबर हे शेकांतलो बरोबर कितलेशेच हजारांनी आयिल्ले. आनी तुमीच सांगता डोंट ट्रॅव्हल म्हणून, आनी तुमी सांगता ट्रॅव्हलूय करा म्हणून. तुमी एक्झॅक्ट इतले कन्फ्यूज जाले हे सरकार, तांचे कडेन सांगपाक कांयच करूंक ना. सो ते नवे नवे कितें पॉलिसी हाडटा. आतां टुरिजमाच्या अंडर तुमी वर्क फ्रॉम शेक म्हणटा, बट टुरिस्ट कित्याक येना? टुरिस्ट कित्याक येना तें हांव तुमकां सांगता. टुरिस्ट येना पिड्ड्यार रस्त्या खातीर. रस्तो केल्लो, आज रस्तो केल्लो, प्रत्येक गोंयकारान विचार करा. तुमच्या दारान रस्ते केले आसतले नो डावट. तुमी रस्तो तो 5 वर्सां कितल्या फावटी सारको वापरला? तो 5 वर्सां कितल्या फावटी रस्तो सरकारान फोडला? आज उदकाची लायन घालता, फाल्यां लायटीची लायन घालता, परवा कोण इंटरनेटा खातीर फोडटा. कांयच ना जाल्यार तो कॉन्ट्रॅक्टर परतो 2 वर्सांनी पिरियड सोंपचे पयलीं ताचेर 1-2 सेंटीमिटराचें शेण काडलेले भशेन ऑफीस जाता. 5 वर्सां रस्तो करता. हे पयशे बेश्टे ना जावना सरकारा कडेन, कित्याक केल्लो रस्तो हे परतो करता आनी तो परतो फोडटा, तो परतो करता, ताजेर कमिशन घेता. म्हणल्यार आपली फॅमिलीक, आपल्या भुरग्यांक हे बीजेपीचे मंत्री, बीजेपीचे लिडर हांच्यांनी 22 पिढयो उरता इतले पयशे चोरल्या. अशें कोणेच केन्ना करूंक ना. भ्रष्टाचार आजचें जे सरकार आसा ते गोंयचे इतिहासांतले सगळ्यात भ्रष्ट सरकार म्हणून रिकॉर्डाक उरतले. अशा लेवलाचो इतले हाजो भ्रष्टाचार केन्नाच जावनासलो. आनी त्या खातीर आज ही भुरग्यांक जॉब दिवपाक ना मेळपाची परिस्थिती निर्माण जाल्या. कित्याक सरकारान हे जे लूटमार केल्या हातून सगळे पयशे सोंपल्या, रिणां वाडल्या. त्या खातीर भुरगे, शिक्षीत भुरगे आज अनएम्प्लॉयड उरले. हजारांनी भुरगे पास आउट जाता. स्कुलांच्यान पास जाता, कॉलेजीन वता, कॉलेजीन पास जाता, युनिव्हर्सिटीन वता, कोण कोर्स करता, कोण आनी कितें करता. पण भायर सरतकूच कितें मेळटा तांकां? मदींच कितें हाडलें हें म्हणून इंटर्नशीप कसली, एप्रेंटिसशीप म्हणून. म्हणजे वेट बिगार करून दवरपाचें. तुमकां याद आसतलें पयलीं ते कितें सोसायटी म्हणून गेली, तांकां केलें थंय तयार. मागीर काँग्रेस गव्हर्मेंट, काँग्रेसीन तांकां जॉब केल्या. नाजाल्यार चॅलेंज करता तुमी सांगचें. आनी विश्वजीत राणेन चॅलेंज करता की तो ताणें एक क्लियर गजाल सांगची की 2007 ते 2012 विश्वजीत राणे काँग्रेसीच्या सरकारान मंत्री आसलो. ताणें त्या काळार 70च्या लोकांक कितल्यो नोकऱ्यो दिल्यो आनी 2017 तो बीजेपीन गेलो. तो आयची डेट ताणें कितल्यो नोकऱ्यो 70च्या लोकांक दिल्यो हे ताणें डिक्लेअर करचें. कित्याक आतां हाजे फुडें 70च्या भुरग्यांक लोधाचे फुडल्या पिढयेचें कॉम्पिटिशन आहा. तुमचें सोडा, तुमचे मदीं आनी कॉम्पिटिशन करूच नाका. तुमकां लोधाची जे हजारांनी प्लॉट केले आनी लोक येवपाचे आसा रावपाक, तांचे भुरगे तुमकां जॉबाक कॉम्पिटिशन दिवपाचे आहा. तांकां मत मेळटलें थोड्या तेंपान. आज सगळ्याक जाला, आमी पळयता दिल्ली जाल्या गोंय जाल्यार ते फाटभुंयेचेर म्हाका दिसता एक डेंजरस हाचेर आमी चल्ल्या. आनी टुरिजमाचे हांवें तुमकां रस्त्याचो एक टॉपीक सांगलो. गार्बेज आहा सगळ्याक, रस्ते पिड्ड्यार, टाउट्स हेरॉस करता टुरिस्टांक. कोण टाटू काडटा म्हणटा, कोण ते केसांक बांदपाचे हाडटा म्हणटा, कोण मेथी घालता, कोण मसाज करता बिचाचेर. हे ना बरे टुरिस्ट गोंयांत. दुसरे पुलीस. आमी गाडी घेवन इतल्या स्टेटींनी भोंवता, आमकां केन्नाच पुलीस हात दाखयना. अनटील अनलेस सारको ओव्हर स्पीड जाता एक एकदां तेन्ना दाखयता ग्लासाक फील. गोंयांत हांव पळयता आयिल्ली भायली गाडी आडयता, बरं तो थंय आडयता, फुडले दुसरो आडयता. कशे येतले टुरिस्ट? हे पयशे खंय वता, हे कोणा वता? त्याच प्रमाणे अनकंट्रोल्ड प्रायस जो चालू आसा. हें तुमकां हांव जें सगळें सांगलां हें हांवें तुमकां कांय बेजीक गजाली सांगल्या. कित्याक सगळ्यांत इम्पॉर्टंट आयच्या हातून विशय जो घडला तो म्हणल्यार भुरग्यांचे अनएम्प्लॉयमेंटाचो, लार्ज स्केल अनएम्प्लॉयमेंट. आनी निटाचो तांचे भविश्या कडेन कसो खेळ जाला, तातूंत बीजेपीचे कशे ऑफिस बेरर्स आनी लोक इनवॉल्ड आसले पेपर लिकेजान, तें आमी पळयलां. जाल्यार ते फाटभुंयेचेर आयचे युथांक हांव क्लियरली सांगूंक सोदतां, आमची भारत देश हो
जगात लार्जस्ट डेमोक्रेसी म्हणून ओळखता. वी आर नोन एज द लार्जस्ट डेमोक्रेसी इन दिस कंट्री आणि इन दिस वर्ल्ड. अँड when the chief justice of the Supreme Court of the largest democracy calls the youth who are educated, who are without job, who are raising their voice for their own rights, who are raising their voice to protect the nation's interest, are called cockroaches, then that is the most unfortunate thing to happen in any democracy. आज भारत देशात सर्वोच्च न्यायालयाचो सरन्यायाधीश जेन्ना सामान्य युवक जे शिक्षित उच्च शिक्षित आसा, जे आपल्या हक्का खातीर आवाज काडटात, जे देश हिता खातीर प्रोटेस्ट करतात, प्रश्न विचारतात सिस्टमाक, हे युवकांक जर सरन्यायाधीश तांकां तो एक युवक जर कॉक्रोच कशें दिसता जाल्यार म्हाका दिसता हाज्याकून आनी दुर्दैवी जाग्याचेर आमी पावूंक ना. कित्याक आमी एका सायडीन पळयला इलेक्शन कमिशन जो मेजर फाउंडेशन आमच्या देशाचो कसो बीजेपीन आज कंट्रोल केला, तो इतले पर्यंत सांगपाक पावलो की बंगालाक इलेक्शन आमी जिखयला म्हणून बीजेपीक. टू सम सिनियर जर्नलिस्ट विच इज ऑन रिकॉर्ड, चेक इट. आज सरन्यायाधीश ही भाशा उलयता, आपले प्रोटेस्टर्स कोण आपल्या हक्का खातीर झगडटा ते कॉक्रोचीस म्हणटा. जाल्यार कॉक्रोचीसांक सांगपाक सोदता हांव, अपील करता, कित्याक आमच्या गोंयांनूय अशे कॉक्रोचीस भरपूर आसतले जे सिस्टमान निर्माण केल्या, जे शिकल्या, जे त्रास काढून शिकल्या, जे सफर जाल्या, तांचे आवय बापायनी त्रास काडला तांकां शिकोवपाक, तांकां आज कसलोच जॉब ना, तांकां जॉब सेक्युरिटी ना, तांकां कसलोच फ्युचर दिसना. जाल्यार ते युथांक आज बीजेपी पिश्यान काडटा. तांकां इव्हेंट्स काडल्या, स्पोर्ट्स इव्हेंट, आनी कसलो इव्हेंट, आनी कसलो इव्हेंट, अभंग रिपोस्ट नाचता डीजे म्युझिक लावन. छत्रपती शिवाजी महाराज आमचो प्रत्येक देशातले युथाचो आदर्श आसूंक जाय. ताणें राज्य कशें चलयलें, ताची नीती कितें आसली, ताचो देशा खातीर प्रेम कितें आसलो, ताची जयंतीक डीजे लावन नाचतात. बंद करा हें, युथांक अपील करता, प्रश्न करा सरकाराक, खंयचें सरकार जावं, कारण आमच्या पक्षाचें जर सरकार आयलें जाल्यार आमच्या पक्षाचें सरकारूय तुमी ऑपोज करूंक जाय जर असलें चल्लें जाल्यार. हांव सांगता कितें, हांव आमचें सरकार आसतनाय ड्रग्साच्या वगेर उलयला, हांवें मार खाल्ला. आज एक बीजेपीचो मनीस, एक यूथ बीजेपीचो, काल स्वप्नील शेल्लेकर बाबडो कंटिन्युअस झगडटा वेगवेगळ्या विशया खातीर. ताका कसली खात रे, गोंयभर तो कसल्या कसल्या विशया खातीर झगडटा. कितेंय जावं तो फाल्यां तुमच्या आमच्या फ्युचरा खातीर झगडटा, आमी आवाज काडटा, आनी कोण दुसऱ्या पार्टीचे आवाज काडटा. स्वप्नील शेल्लेकराचेर केसी घालपाक हे यूथ बीजेपीचे कितलेशेच पुलीस स्टेशनाचेर भायर सरले. पण गोंयांत ज्यो गजाली घडटा, रेप घडटा, हायस्ट रेप म्हणून पयर रिपोर्ट आयलो नॅशनल क्रायम ब्युरोचो इन गोवा, एक शब्द ना बीजेपीचो, महिलाचो ना, युथाचो ना. अनएम्प्लॉयमेंटाचो इश्यू आसा, करप्शनाचो इश्यू आसा, ड्रग्साचो इश्यू आसा, कसलो इश्यू ना तो सांग. जाल्यार बीजेपीचे युवक खंयच उलयताना दिसना, ते स्वप्नील शेल्लेकराक टार्गेट करपाक आयले. आमी फॉर्मली स्वप्नीशा बरोबर रावतले आनी म्हाका दिसता सगळ्या पॉलिटिकल पार्ट्यो ज्यो बीजेपी कडल्यान हो देश मुक्त करून सोदता. बीजेपीन एक टायमार स्लोगन दिल्लो काँग्रेस मुक्त भारत म्हणून. आज बीजेपी मुक्त भारत करपाचो वेळ आयला. काँग्रेस मुक्त भारत केन्ना जावंक शकना, कित्याक काँग्रेस हो आमच्या देशाचो डीएनए. काँग्रेस ही विचारधारा, काँग्रेस हो मुवमेंट ताणें केन्ना लोकांच्या पोटार मारूंक ना, जशें बीजेपीच्या लोकांनी मारला पळय तशें. हांची स्पीड पळया तुमी कितें केलां तांच्यांनी ते. जाल्यार हे फाटभुंयेचेर आज जे युथाचो मायंडसेट बीजेपी हायजॅक करून सोदता, इव्हेंट्सांनी बिजी दवरून, टोर्नामेंटांनी बिजी दवरून, स्पोर्ट्सांनी बिजी दवरून, ते अभंग रिपोस्टार असले इव्हेंट हाडटा, डीजे लायता, नाचयता. कोणाचे पयशे रे, लाखांनी कोट्यांनी रुपया तुमी तांकां फारीक केल्या. घाला मरे युथांक नोकरी दिया, यूज करा, बरो इन्फ्रास्ट्रक्चर दिया. हें खंय तरी बंद जावपाक जाय. आनी म्हाका दिसता आवाज हे माध्यमांच्यान म्हजे जे वांगडी आसा, यूथ काँग्रेस प्रेसिडेंट आसा, जे महिला काँग्रेस प्रेसिडेंट आसा, म्हणजे दोनूय डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट आसा, हांचे बरोबर आज गोंयचे युथांक जांकां सिस्टमान आज कॉक्रोच केल्या तांकां अपील करता की दोळे उगडा, कान उगडा, प्रश्न करा सरकाराक आनी जागे जायात. आमी तुमचे बरोबर सदांच आसतले, केन्ना फाटल्यान जावचे ना. पण तुमी आज स्वता विचारपाची गरज आसा, तुमच्या फ्युचराचो प्रश्न आसा. कित्याक आज जर तुमी तुमच्या फ्युचरा खातीर आवाज काडना जाल्यार म्हाका दिसता आनी तुमी केन्नाच तुमच्या फ्युचरा खातीर आवाज काडूंक शकचे ना. हो राजकीय प्रश्न ना, हो खंयच्या एका पार्टीचो खंयच्या दुसऱ्या पार्टीचो प्रश्न ना, हो कॉपीरायटाचो विशय ना. हो विशय आसा युथाचो, फ्युचराचो. हो विशय आसा आमच्या देशाचे अस्मितायेचो आनी हो विशय आसा आमच्या देशाचे अस्तित्वाचो.
कित्याक आज जी अस्थिरता देशान हाडल्या, इकॉनॉमिक आर्थिक अस्थिरता जावं प्रत्येक पॉलिटिकल अस्थिरता, सगळी इन्स्टिट्यूशन करप्ट केल्या, खंयच कोणाक न्याय मेळना, ते जर आज बंद जायना जाल्यार आमचो देश ते ज्यो फेल्ड स्टेट्स आहा लायक येमेन, सोमालिया थंय पावपाक वेळ लागचो ना. याद दवरा. आज जाती धर्म सायडीक दवरा, आपूण हिंदू, आपूण क्रिस्तांव, आपूण मुस्लिम ना, आनी जातीचें राजकारण सायडीक दवरा, कोण आपूण मराठा, कोण भंडारी, कोण बामण ना, सगळे गोंयकार, सगळे हे देशाचे नागरीक म्हणून भायर सरपाचो वेळ आयला. आनी हें जर आज जायना जाल्यार म्हाका दिसता केन्नाच जावचें ना. आनी हें सांगता आसतना येणारे आठवड्यात आमी जो एक प्लॅन केला तो म्हणल्यार आमचो युथ काँग्रेस. हे विशय जे गंभीर विशय आसा, जावं निटाचो जावं अनएम्प्लॉयमेंटाचो जावं, ताजेर युथ काँग्रेस आमचो अर्चित नायकाच्या लिडरशिपाच्या अंडर ताजेर प्रोटेस्ट आसतले. तशेंच जो म्हारगायेचो त्रास आज सामान्य जनतेक जाला, चडशे करून बायलांक जाला, कित्याक निमाणें घर बायलो मनशेक चलोवचें पडटा. आवयच्या दोळ्यान निमाणें दुकां येता, बायलेच्या दोळ्यान दुकां येता जेन्ना घर चलोवपाक पावना. ताज्यो ते विशयाचेर जी म्हारगाय आनी जी सगळें चल्लां तो विशय घेवन आमचे महिला काँग्रेस लेड बाय डॉक्टर प्रतीक्षा घालप फुडें सरतली. त्याच बरोबर आमचे दोनूय जे डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट आसा, त्याच बरोबर आमचे सावथाचे दोनूय डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट आसा, ते बी हे सगळ्या लोकांचे विशय घेवन येता ते काळान तुमकां प्रोटेस्ट करतना दिसतले. तुमकां अर्चित एक्सप्लेन करतलो तांचे. आमी फक्त डिक्लेअर करता आनी हे सांगपाक सोदता की डॉक्टर प्रमोद सावंत आणि विश्वित राणे तुमच्या झगडीमध्ये गोयच्या युवकांक रस्त्यार हाडनाकात. ही तुमका गोयचे युवकाची वॉर्निंग समजा. ह्याच विशयाचेर निषेध करपाक, अनएम्प्लॉयमेंटचो विषय घेऊन निषेध करपाक, नीट पेपर लीक जो ह्या सरकारान केला, या डबल इंजिनच्या मिसफायर सरकारान केला, ह्या विषयाचेर निषेध करपाक. कित्याक 3 महिन्या पयलींच गोवा हो वॉज डिक्लेअर्ड द स्टेट विथ द हायेस्ट अनएम्प्लॉयड युथ. भारतांत सगळ्यात हायेस्ट अनएम्प्लॉयड युथ गोंयान आसा. आणि काल हो म्हणटा 22,000 नोकऱ्यो आसा ती भरपा जाय म्हणून. आणि गोवा इज डिक्लेअर्ड नंबर 1 इन द कंट्री विथ द हायेस्ट नंबर ऑफ अनएम्प्लॉयड युथ. सो हे विषय घेऊन आम्ही 26 तारखे सकाळी 11 मडगांवा प्रोटेस्ट आमचो आयनॉक्स ओशिया मल्टीप्लेक्साकडे आमचो प्रोटेस्टाची सुरुवात जातली. आमच्या बरोबर त्यांना चढ करून आमचे नॅशनल प्रेसिडेंट श्री उदय बानूची ते सुद्धा चढ करून आमच्या बरोबर शामील जातले या प्रोटेस्टाक. हांव तुमकां मागता सगळे युवकांक हांव रिक्वेस्ट करता की तुम्ही जॉईन जावचे. आणि खास करून या भारतीय जनता युवा मोर्चा ही तुमची जी कमिटी आसा, टीम आसा, कार्यकर्ते आहात, तुमकां खरेच गोंयकारांचे आणि गोयच्या युवकांचे जर पडला आणि तुम्ही खऱ्यांनी मनातल्यान गोयचे युवकांचे विषय समज घेवपाक सोदता न्ही, तुमकांय हांव इन्व्हाइट करता. तुम्ही सहभागी जाया आणि तुम्ही खरेच गोंयकार जर आसात जाल्यार त्या दिसा तुम्ही आमच्या बरोबर दिसतले तुमच्या पक्षाच्या विरुद्ध, तुमच्या ह्या सरकारा विरुद्ध निषेध करताना. हांव सगळ्यांक आवाहन करता की सगळ्यांनी शामील जावचे. प्रतीक्षा तुमकां तांच्या प्रोग्रामा बद्दल एक्सप्लेन करतले तो फुडले विधान आसा. सो आता आम्ही ऐकले आमच्या वाईस प्रेसिडेंट सुनील कवठणकरान जे मुद्दे हांगा मांडले, हे मुद्दे काँग्रेस पार्टी प्रिन्सिपल ऑपोजिशन पार्टी म्हणून कंटिन्युअसली घेत आसा. आणि काल आणि आयज जे आम्ही पेपरान पळयले, कोण कोणाक तरी जादूगर म्हणटा आणि खुबशे आमकां मॅजिक शो अशे दाखयतले अशें म्हणून कोण सांगतात. पण गोंयकारांक एक कळलेले आसा की हे जादूचो शो आणि मॅजिक शो नासतना एक पुराय गोंयाक एक सर्कस करून उडयला आणि एक कॉमिक शो आणि कॉमेडी चालू आसा सगळ्यांची. हेजेर एक निषेध म्हणून जे कितें गोंयान करंटली चल्ला, 22,000 नोकऱ्यो दितले अशें म्हणून सांगणारे सरकार दर इलेक्शनाक हे जो जुमला आसा पळय जे करतात आणि हितूनसून फुडें कितें निर्माण जाता हे आमी एक्सपिरियन्स केल्ले आसा. 22,000 जॉब म्हणून सांगता आणि कॅश फॉर जॉब स्कॅम हे चालू आसा. जॉब दितले म्हणून सांगून सांगून आयकून एव्हरी इलेक्शनाक हे फटींगपणां ह्या सरकाराचे आयकलेली आसा. आणि आता
गोंयकारांक कळलेलें आसा आनी गोंयकार फटींगपणा हेंचे आयकून फसचे ना. आनी हांव मागता सगळ्यां कडेन तुमच्या माध्यमांतसून सगळी महिला वर्ग आसा, युथ वर्ग आसा, सगळ्यांनी आपले आतां दोळे कान उगडचे आनी पळोवचे कितें चल्लां तें. जेन्ना जेन्ना आमी आवाज उठयतात आनी कितें म्हणटात ह्या सरकारा कडेन अकाउंटेबिलिटी विचारतात जाल्यार आमकां एंटी नॅशनल म्हणटा. सो अकाउंटेबिलिटी खंय आसा? आयज कोण उलयता 22,000 जॉब दिता म्हणून बेश्टे हवेन एक स्टेटमेंट केल्लेली आसा. कशें जातले निर्माण हे जॉब? एक तरी नवीन इंडस्ट्री ह्या सरकारान गोंयान आयज पर्यंत हाडला काय विचारपाचें 2014 ते आतापर्यंत. देर इज झिरो जॉब क्रिएशन. उलट ब्रेन ड्रेन जायत आसा. गोंयचे युवक युवती जितले शिकलेले आसात तितले भायर वयतात गोंयांतल्यान. हांगा जॉब्स ना म्हणून. मोपा एअरपोर्ट जालो, आयुष हॉस्पिटल जाले, कितले गोंयकारांक जॉब मेळ्ळे? सगळे भायल्या लोकांक जॉब मेळटा. द ओनली इंडस्ट्री फ्लरिशिंग रायट नाव इन गोवा इज कसिनोज. आणि ह्या कसिनो खातीर फक्त गोव्यान प्रॉस्टिट्यूशन, ड्रग रॅकेट आणि क्रायम रेट हे वाडलेले आसा. गोवा इज बिकम द रेप कॅपिटल ऑफ द कंट्री. एक टाइम आम्ही फक्त दिल्लीचे अशें आयकताली. दिल्ली गुडगांव रेप कॅपिटल म्हणटाले. आयज गोवा गोवा ना आनी गुड गोवा जाल्लेले आसा. तेजे गुरगांव काडून दवरलेले आसा. आनी कित्याक जाता हेका फुल्ली जबाबदार आसा सरकार. आणि हेच्या खातीर महिलांचे विषय घेवन जे इन्फ्लेशन जाल्ले आसा, जे क्रायम रेट वाडलेले आसा तेजेर आमी इशू घेवन मोर्चा करतले ऑन मंडे 25th. तेजे आमी डिटेल्स सगळे मिडिया मुखार तुमकां शेअर करतले. थँक्यू. नॉर्थ गोवाचो नॉर्थ गोवा डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट शशांक हितून परत सांगतलो. पळय लास्ट टाइम जसे सुनील बाबान ऑलरेडी सांगला 2022 10,000 to 12,000 जॉब्स पर इयर म्हणून एक स्टेटमेंट आमच्या सीएमान केल्लो. आम्ही सिंपल जर कॅल्क्युलेशन केले जाल्यार एज पर दॅट रेशिओ ऑफ वॉट जॉब्स ही वॉज टू प्रोवाइड 50 ते 60,000 जॉब्स एट द एंड ऑफ 5 वर्सां आमकां जनरेट जावंक जाय आसले. आयज जो स्टेटमेंट विश्वजीत राणेन केला की 22,000 जॉब्स तो रिक्रुटमेंट तेंच्यांनी करची म्हणून, हे क्लियरली दाखयता की लास्ट 5 वर्सां जे काम गव्हर्मेंटान करपाक जाय पळय ते काम गव्हर्मेंटान करूंक ना. त्यांच्याच डेटा प्रमाणे आयज जर 22,000 जॉब्स अवेलेबल आसा, वेकन्सीज आसा गव्हर्मेंटा कडेन आणि रिक्रुटमेंट इलेक्शना पयलीं करपाक जाय म्हणून जर एक मिनिस्टर सांगता सीएमाक, म्हणजे लास्ट 5 वर्सांचे कितले वर्सां तुम्ही जॉब्स प्रोवाइड केले हेजेर पयलीं उत्तर दिवपाक जाय. दुसरी गोष्ट, गोंयान ब्रेन ड्रेन आणि हांगासरले लोक भायर वयतान कित्याक कामा खातीर, काम सोदपा खातीर हे समजपाक जाय. गोंयान लिटरसी खूब हाय आसा आणि हाय पेईंग जॉब्स हांगा ऑलमोस्ट एज गुड एज नील. कित्याक आयटी सेक्टराचे काय जायना, न्यू सेटअप जायना. खंयचे प्रायव्हेट सेक्टर्स मॅन्युफॅक्चरिंग जावं सर्व्हिस प्रोवायडर हांगा येना. जे कॉल सेंटर बॉम्बे 25,000 स्टार्ट करता सॅलरी, ती हांगासर कॉल सेंटरान सॅलरी आसा 10 ते 12,000. जाल्यार गोंयकार जे एज्युकेट जाता पळय हांगा ते रावतले कित्याक हांगा काम करपाक? इन्फ्लेशन वाडता आणि सॅलरी 15,000 वयर आमची स्टार्टिंग वचत ना कशी गोंयान. जेन्ना मिनिमम वेज एक प्रिस्क्रायब केल्ले सेंट्रल गव्हर्मेंटान जाल्यार एटलिस्ट ती मिनिमम वेज तरी येवपाक जाय. मिनिमम वेजाकून वयर ऑलमोस्ट इम्पॉसिबल खंयच्याय प्रायव्हेट सेक्टरान तुमकां जॉब गावपाक. म्हणून हे सगळे भायले भुरगे येतात हांगा आणि जॉब घेतात. कित्याक जे धारवाड आणि हे सराउंडिंग जे एरियाज आसा, वेंगुर्ला जावं कणकवली, हेंकां तेंच्या एरिया भितर ऑपॉर्च्युनिटी ना 10-12,000 कमोवपाक. सो तेंकां ती हांगा इजी ऑपॉर्च्युनिटी जाल्या येवन कसिनोन काम करपाचें जावं आयुष हॉस्पिटलान काम करपाचें, मोपा काम करपाचें. गोंयच्या भुरग्यांक ती पे स्केल जावं जी एज्युकेटेड लिटरट अनएम्प्लॉयड यूथ आमची आसा पळय तेंकां जी पे स्केल एक्सपेक्टेड आसा. कित्याक प्लीज समजून घेयात की स्कुलां बंद जातात. प्रायव्हेट स्कुलान शिकपाच्या खातीर आवय बापूय म्हयन्याक 10,000 ते 25,000 रुपया म्हयन्याक खर्च करतात. रायट फ्रॉम फर्स्ट स्टँडर्ड टू युनिव्हर्सिटी पास आउट जाय पर्यंत. आणि 25,000 म्हयन्याक म्हणल्या मागीर तुवें 15,000ची सॅलरी घेवन जॉब घेवपाचें. पर मंथ 20,000 to 25,000 जर एक आवय बापूय आपल्या भुरग्याक शिकोवंक काडटा
जाल्यार तुम्ही इमॅजिन करा 20 वर्सां इतले एक्सपेंडिचर काडून त्या भुरग्यान नाल्यार चेडवान 15,000ाचो जॉब घेवपाचो, कशें बॅलन्स कसो जातलो? ह्या खातीर आमचे भुरगे सगळे भायर वयता. एका सायडीक आता शेकतॉन म्हणून जे मेन्शन केले, हांगा येवन तुम्ही काम करा म्हणटात. जर प्रायम मिनिस्टर सांगता भोंवनाका जाल्यार आमी कित्याक इन्वायट करता लोकांक हांगा येवपाक, ट्रॅव्हल करून हांगा येवपाक आनी आमच्या इन्फ्रास्ट्रक्चराचेर बर्डन घालपाक? हेच आमकां कळोंक ना. हे जे भायले भुरगे आसा जे येवन हांगा वर्क फ्रॉम होम शेकार बसून करतले, दे डोंट जनरेट एनी इनकम फॉर आवर स्टेट. ते काम करता कंप्युटराचेर जावं रिमोट लोकेशना वयरसून आनी सॅलरी तेंची वयता तेंच्या घरा कडेन. जाल्यार आमी असले कित्याक प्रमोट करता? आमी डेव्हलप करपाक जाय अशें सिस्टम जितून आमच्या भुरग्यांक जे पास आउट जाता तेंकां कितें तरी ऑपॉर्च्युनिटी दिवपाक. लास्ट 10 वर्सांत एक ऑपॉर्च्युनिटी एज्युकेटेड अनएम्प्लॉयड युथाक आमच्या गोंयच्या भितर मॅन्युफॅक्चरिंगान, आयटीन, सर्व्हिस प्रोवायडींग जावं स्टार्टअप्स कितूनच आमच्या गव्हर्मेंटान ऑपॉर्च्युनिटी दिवंक ना. आयज दुख्खाची गोष्ट म्हणजे जे न्यू बॉर्न भुरगे जाता पळय, इतलो कर्ज काडला आमच्या गव्हर्मेंटान की 11 लाख कर्ज स्टॅटिस्टिक्सा प्रमाणे. न्यू बॉर्न चाइल्ड इज बॉर्न विथ डेट ऑफ 11 lakhs द मोमेंट दॅट द चाइल्ड इज बॉर्न. सो येताच जन्माक तकलेर लोन घेवन आणि मागीर लायफ बरें 15,000, 12,000, 15,000 सॅलरी हे करपाची. सगळे गव्हर्मेंट इन्स्टिट्यूट्स आयज जशें विश्वजीत राणेन म्हटलां की 22,000 वेकन्सी आहा. हांव सांगूंक सोदता की हेचेकून चड आसतली वेकन्सी, कित्याक आमचे गव्हर्मेंट इंट्रस्टूच ना हे वेकन्सी भरपाक. ताका कॉन्ट्रॅक्ट बेसिसाचेर अनस्किल्ड आणि आपले कोण वोट बँक बीन आसा पळय तांकां जॉबार घालपाची इच्छा चड आसा. हांव हे डायरेक्ट सांगूंक सोदता कित्याक म्हापसा म्युनिसिपालिटीचो हांव कावन्सिलर. 205 ही सँक्शन स्ट्रेंथ आसा म्हापसा म्युनिसिपालिटीची एज पर ग्रेड ऑफ द म्युनिसिपालिटी. आयज 133 पोस्टूच भरलेले आसा. 67-70 पोस्ट वेकंट आसा. लास्ट 10 ते 12 वर्सां जाली. 10-12 वर्सां सिस्टमॅटिकली मुद्दाम हे पोस्ट लॅप्स जावन दिल्या. जे प्रमोट जाता लोक जावं रिटायर जाता, मुद्दाम तांकां पोस्ट लॅप्स करून हे तेंच्या सिस्टमाचेर लायव्ह उरना. ही रिवायव पोस्ट करपाची स्टेप्स गव्हर्मेंट घेयना. म्हापशांत 130 आमचे परमनंट लेबर आसा जे थोडे करून दर वर्सा रिटायर जाता. रिक्रुटमेंट हे लोक एज पर सर्व्हिस रूल्स घेना. 300-350 कॉन्ट्रॅक्ट लेबराचेर म्हापशान आयज हे आसा, कॉन्ट्रॅक्ट लेबर आसा. इवन तेंचे रेग्युलरायझेशन 10 वर्सां जाली गव्हर्मेंट करिना, तांकां ऑब्झर्व करिना. तांकां पेन्शन बेनिफिट्स गावना, तांकां PF गावना, खंयचेच बेनिफिट जो. आणि हांव दुख्खाची गोष्ट म्हणजे हांवें चेअरपर्सनाक थोडे दीस पयलीं विचारले की हे 67 पोस्ट 70 पोस्ट जे आसा ते केन्ना जातले काय म्हणून. 5 वर्सां हांव हो इश्यू म्हापशान काडटा, सदांच सांगता की जातले म्हणून. ती म्हाका म्हणटा की आपूण आतां हेड क्लार्क कॉन्ट्रॅक्ट बेसिसाचेर घेता. हेड क्लार्क एका इन्स्टिट्यूशनाचे सगळ्यात हायस्ट लेवलचो ऑफिसर असता जो फुल स्टाफाक मॅनेज करता. एव्हरेज सॅलरी म्युनिसिपालिटीन 50,000 ते 70,000 आसा आणि हेड क्लार्क ती 15,000 घेवंक सोदता. हे आमचे इलेक्टेड क्लास. हांकां खबर ना की प्रमोशन जावंक जाय म्हणून. आमच्या चेअरपर्सनाक खबर ना की प्रमोशनान वयर हेड क्लार्क बसोवंक जाय. ती रावल्या, आतां सपली न्हू टर्म, इलेक्शन फुडें धुकल्ले. एडमिनिस्ट्रेटर कितें जाय ते पळयतलो. असले इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह सगळीकडे भरले आणि हे सगळे 20 वर्सां जाली म्हापशान बीजेपी आसा. सेम सिच्युएशन चल्लें. सो समजून घेवपाक जाय की आमचे भुरगे भायर कित्याक वयता, आमकां हांगा पे कित्याक इन्फ्रास्ट्रक्चर सेटअपूच करूंक ना गव्हर्मेंटान. आणि जर अशेंच फुडें चल्ले जाल्यार आनी आमचे ब्रेन ड्रेन आनी भुरगे हांगासून भायर वयतले. सो हे स्टॉप जावपाक जाय म्हणून मातशे जी म्हाका दिसता एक टायमाक काँग्रेस गव्हर्मेंटान स्कीम काडलेली 1 गव्हर्मेंट जॉब पर होम आणि ती अडॉप्ट मागीर राजीव गांधीन केल्ली. ती गोवा गव्हर्मेंटाची एक स्कीम आसली. ती स्कीम सोडून हे सगळे 10वी आणि 12वीचे भुरगे फक्त अमकेच कॅटेगरीच्या कामाक लावपाचे काम आमचे गव्हर्मेंट करता. हे बंद जावपाक जाय. अनएम्प्लॉयड एज्युकेटेड युथ जे आमचे आहा तेंच्या खातीर स्किमी काडा, कितें तरी इन्सेंटीव दिया गोंयान रावपाक.
एकदा ते भुरगे भायर गेले आणि थंयसरली लायफ जी क्वॉलिटी ऑफ लायफ घेतली न्हू त्याच्या मागीर भुरगे हांगा परत येना. NRI जाता उरता त्यांचे सगळे इन्कम थंय वयता, एक टॅक्स हांगा भरिना, येवन फक्त वर्साक कंप्लेन करपाचे रस्ते खराब आनी हे खराब म्हणून. सो हांव मागता गव्हर्मेंटा कडेन की असल्यो नाका स्किमी बंद करा आणि फोकस ऑन जनरेटिंग गुड जॉब्स फॉर गोवन यूथ. कित्याक हेच्या शिवाय आमचे भुरगे हांगा उरचे ना आणि वेस्ट जाता आमचे सगळे जे लिटरसी हाय आसा ती गोंयांत. समजा 677 crores इव्हेंटाचेर खर्च केले. मोठ्या प्रमाणात करप्शन चल्लेलें आसा, वयता थंय लूट चल्ली. हे पयशे सरकारांतल्या कोणाच्या बॉल्सांत वयता? पयस कोणातल्या बॉल्सान वता? सरकार कोण चलयता ताच्या बॉल्सान वतले न्ही आनी कोणाच्या बॉल्सान वतले? आपोआप ते पयशे भायर सरचे ना. भागीदार कोण आसा हितून? भागीदार सरकारान सगळे भागीदार, कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द कॅबिनेट. भागीदार सगळेच आहा. खा तें तांचें खा तें. अनेक इनाम मोमेंटान एक तुमकडे अपील केलें पार्टीनी सहभागी जावंक शकता. जस्टीस फेर्दीन रिबेलोन जो इनफ इज इनफ मुवमेंट चालू केला आणि गोयचे वेगवेगळे विषय घेऊन तांच्यांनी जो 10 पॉयंट डिमांड केला तो इनफ इज इनफ मुवमेंटाक आमचो पार्टीचो कंप्लीट पाठिंबो आसतलो. कित्याक हाचे पयलीं जेन्ना तांची मिटींग जाल्या आमच्या लिडर्सांनी वेगवेगळ्या जाग्यांचेर जे जाग्यार जाल्या थंय तांकां वचून पाठिंबो दिला. कित्याक बिकॉज दॅट इज समथींग गूड फॉर गोवा अँड दॅट इज समथींग टू प्रोटेक्ट the Goa for the future and which is necessary. There is no other way, there is no politics. So we have decided that and from our actions, all our leaders have gone time and again on the platforms of enough and we have extended our support. We have asked all our cadres, our party members to participate and support that movement because it is for Goa.